सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आहे 31 डिसेंबर आणि आज आहे भागवत एकादशी। तर आम्ही निघालेलो आहोत विठ्ठलाच्या दर्शनाला। तर चला तुम्हीही माझ्याबरोबर। पंढरपूरमध्ये गेल्या गेल्या आम्ही पहिल्यांदा खरेदी केलेली आहे आणि त्यानंतर आलेलो आहोत आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला। पांडुरंगाच्या दर्शनाला कधीही जावं, गर्दीच असते। आणि आज तर भागवत एकादशी, त्यानंतर 31 डिसेंबर, त्याच्यामुळं जवळची लोक येतात आणि बाहेरची लोक भरपूर आलेली दिसत आहेत आणि त्यामुळे सगळीकडे भरपूर गर्दी आहे। दर्शन होईल असं काही वाटत नाही, कारण दर्शन रांगही फुल भरलेली आहे आणि नामदेव पायरीजवळच हे बघा एवढी लोक होती, इतकी गर्दी होती, त्यामुळे दर्शन काय होणार नाही असं वाटतंय। त्यामुळे आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलेले आणि आम्ही इथं देशपांड्यांच्याकडनं पेढे घेतो, तिथून पेढे घेतलेले। दिवाळी पाडव्या दिवशीच आम्ही आलो होतो, तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं दर्शन झालेले, त्यामुळं आज गर्दी भरपूर आहे म्हणून आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलेले। आणि मी असा हा कपाळावरती गंध लावलेला आहे। ह्याच्यामध्ये विठ्ठलाला जसा लावतात गंध तसाही गंध असतो आणि उभाही असतो। तर असा आहे ना, उभाच लावलेला आहे। ज्या माणसाकडून मी गंध लावला त्याच्याकडे असं उभाच होते छाप, तर त्यांनी तो उभाच गंध लावलेला आहे। आणि आता दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत घरी। आम्ही आत्ताच घरी आलेलो आहे आणि हा कूलर आणलेला आहे। आपण उन्हाळ्यामध्ये जसं आहे ना, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कूलर वापरतो, तसाच इथं थंडीसाठी संरक्षण होण्यासाठी असा हा कूलर मिळतो। खूप छोट्या साईजचा आहे, पण ह्यातून आहे ना उष्ण हवा फेकली जाते। आत्ता बॉक्समधून काढल्या चेक करून बघितला तर चांगला चालतोय। कोणाच्या घरी वयस्कर वगैरे लोक असतील आणि त्यांना खूप थंडी वाजत असेल तर त्यांच्यासाठी आहे ना कूलर खूप चांगला आहे, कारण हा आहे ना माझ्या भाचीने वापरलेला आहे आणि तिने आम्हाला सांगितलेलं की असं कूलर घ्या, तुमच्याकडं खूप थंडी येतं। आणि ह्या कूलरची किंमत आहे ना 1000 आहे, म्हणजे किंमतही जास्त नाही आहे, कमी किमतीतच आहे असा हा कूलर। आता बघू कसा वापरल्यानंतरच कळेल की कसा कसा चालतोय ते। पण आम्हाला 6 महिन्याची वॉरंटी दिलेली आहे आणि 6 महिने जर काय झालं तर लगेच बदलून देणार आहेत। ह्याच्यावरती बटन आहेत कमी जास्त करण्यासाठी, इथं हे बटन आहेत कमी जास्त करण्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये अजून बाकीच्याही कंपन्या असतील, पण आम्ही ह्या कोणार्क कंपनीचा हा कूलर आणलेला आहे। त्यानंतर हे केक बनवण्याचं एक भांडं एक आणलेले, ह्याच्यामध्ये वेगवेगळे आकार होते, म्हणजे चौकोनी एक होता आणि हार्ट शेपचा एक होता आकार, पण मी हे असं गोल आणलेले आणि हे 200 रुपयाला दिलेले। ह्याची किंमत किती असते हे काय मला नक्की माहीत नाही, कारण मिळतच नव्हतं। आम्ही 4-5 दुकानं बघितली पण केक बनवण्याचं भांडंच नव्हतं, तर एका दुकानामध्ये हे असं भांडं मिळालेले। ह्याच्यामध्ये ना थोडंसं असं कुठं कुठे ना हे असं चिमटलेले, हे असं झालेले, पण तरी घेतलं, कारण शेवटी कुठल्याच दुकानात नव्हतं, एकाच दुकानात होतं। तर मला आहे ना नक्की सांगा की ना हे बनवण्याचं भांडं आहे ना ह्याची किंमत किती असते, म्हणजे तुमच्याकडं असेल तर त्याची किंमत किती आहे हे मला नक्की सांगा। मी हे 200ला घेतलेले।